मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। रविवार 11 रोजी भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा विराट रोड शो संपन्न झाला। या अतिभव्य अशा विराट रोड शो मध्ये चरोली प्रभाग क्रमांक 3 चा सर्वाधिक प्रभाव असल्याचं दिसून आलं। या रोड शो मुळे भोसरी आणि चरोली प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवारांची स्थिती आणखी भक्कम झाल्याचं चित्र आहे। भाजपाच्या दमदार प्रचार यंत्रणेमुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये विरोधकांची दमछाक होताना दिसून येत आहे। या प्रभागातील चरोली, मोशी, डुडुळगाव, गंधर्व नगरी, साई मंदिर, गंधर्व पार्क, माऊली नगर, साई नगरी, काळजेवाडी, ताजनी मळा, गावठाण भाग, साठे वस्ती, पाटोळे वस्ती, भोसले वस्ती, काळे भिंत, चोवीसावाडी, वडबुकवाडी, अलंकापुरम सोसायटी, रविकिरण सोसायटी आणि प्रभागातील इतर सर्व सोसायट्यांमधील घरोघरी भाजपा पोहोचल्याने त्यांचा प्रचार यशस्वी होताना दिसून येत आहे। भाजपाचे युवा नेते तथा सचिन भाऊ तापकीर यांच्यासह माजी महापौर नितीनप्पा काळजे यांच्या दमदार प्रचार यंत्रणेत प्रभागातील लहान थोर वयोवृद्ध असे सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे वातावरण भाजपामय झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। प्रभागात सध्या रॅली, मतदारांच्या भेटीगाठी, पदयात्रा अशा स्वरूपात प्रचार कार्य सुरू असून त्यांच्या प्रचार यंत्रणेत तरुणही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने या तरुणांनी निवडणुकीची पूर्ण दिशा भाजपाच्या बाजूने वळती केली आहे। प्रभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे युवा नेते सचिन भाऊ तापकीर आणि नितीनप्पा काळजे हे प्रभागातील विकास कामांबाबत ठोस आणि कृतीशील आश्वासन देत असून भाजपाची केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे पालिकेत सुद्धा त्यांचीच सत्ता येणार असल्याने मतदार त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या पाठीशी खंबीर असल्याची खात्री देत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।